महाराष्ट्रामध्ये बोगस औषधांचा सुळसुळाट झालाय। राज्यातील 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची बोगस औषधं जप्त करण्यात आली आहेत। जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे आणि त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नांदेडमध्ये 1,28,000 बोगस गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आलाय। तिकडे धाराशिवमध्ये सुद्धा 14,790 गोळ्यांचा साठा सील केलाय। बीडमध्ये 25,000 बोगस गोळ्यांचा साठा सापडलाय। रायगड, नागपूर, पालघर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा बोगस औषध साठ्याविरोधात मोठी कारवाई झाली आहे। एफडीआय कडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये धडक कारवाई केली गेलेली आहे। दरम्यान कोणत्या जिल्ह्यात आतापर्यंत बोगस औषध साठ्याविरोधात कारवाई झालेली आहे बघूया। धाराशिव, बीड, रायगड, लातूर, नांदेड, नागपूर आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ही बोगस औषधं आढळलेली आहेत, जिथे एफडीए कडून कारवाई करण्यात आली आहे। या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। धाराशिवमधून आमचे प्रतिनिधी कैलास चौधरी सध्या आपल्याशी जोडले गेलेत। कैलास, मोठ्या प्रमाणात धाराशिवमधून सुद्धा बोगस औषधांचा साठा जप्त करण्यात आलाय। काय नेमकी कारवाई झाली आहे आणि तपास पथक कशा पद्धतीने आता या प्रकरणाचा पुढे शोध घेत आहेत? रिद्धी, एवढ्या मोठ्या प्रमाणात हा बोगस औषधांचा साठा सापडणं म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि हे सगळं नवरात्र उत्सव काळात हा प्रकार सुरू झाल्याचं समोर येतंय। साधारण नोव्हेंबर 2023 मध्ये धाराशिवला नवरात्र उत्सव असतो तुळजापूरमध्ये। या दरम्यान बाहेरल्या जिल्ह्यातनं इथल्या जिल्हा प्रशासनानं औषधांचा पुरवठा मागवला होता। इथल्या भाविकांच्या सोयीसुविधेसाठी, चालत येणाऱ्या भाविकांसाठी औषधं शिबिर घेण्यात आले होते। त्यांना हे औषध देण्यासाठी हे औषध मागवले होते। मात्र यावेळी औषध प्रशासनाचे तत्कालीन निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी औषध भांडारगृहात तपासणी केली। यानंतर त्यांना महाराष्ट्र सरकारने बोगस ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपन्यांपैकी 5 कंपन्यांपैकी एक कंपनी, जी ब्रिस्टल कंपनी आहे, त्या औषधांच्या गोळ्या इथं सापडल्यात। त्यानंतर हे सगळ्या जवळपास 14,800 गोळ्या या जप्त केल्या। यापैकी 200 गोळ्या या तपासणीसाठी पाठवलेल्या आहेत आणि बाकीच्या सर्व गोळ्या या जप्त केलेल्या आहेत। रिद्धी, निश्चित कैलास, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी। आणि याच्यानंतर आपण बीडमध्ये नेमकं काय घडतं हे जाणून घेणार आहोत। प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्याशी जोडले गेलेत। उदय, बीडमध्ये नेमका काय प्रकार या सगळ्या संदर्भातला समोर आलाय आणि एफडीए कडून कशा पद्धतीने तपास तिथे सुरू आहे? नक्कीच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात वर्षभरापूर्वी ज्या गोळ्या पुरवठा करण्यात आल्या होत्या त्या बोगस असल्याचं तपासणी अहवाल आल्यानंतर समोर आलं। त्यानंतर या प्रकरणात गुन्हे देखील दाखल झाले आहेत। परंतु महाराष्ट्रात जी टोळी यासाठी कार्यरत होती त्याच टोळीने अंबाजोगाई येथील रुग्णालयात देखील औषध पुरवठा केल्याचं आता समोर आलंय। या प्रकरणातील काही आरोपी हे सध्या जेलमध्ये आहेत। हरिद्वार येथे चक्क जनावरांचे जे औषधं बनवले जाते त्या कंपनीमध्ये हे औषधं बनवले गेले आणि या औषधासाठी टाल्कम पावडर, स्टार्च सारखे घटक वापरण्यात आले होते। त्यामुळे ही औषधं ज्या आजारासाठी दिली जायची त्यावर कुठलाही परिणाम होत नव्हता। तज्ञांनी जरी असं म्हटलं असलं, त्याचा कुठला अपाय शरीरावर जरी झाला नसला तरी जे अजिथ्रोमायसिन सारखं औषध यामध्ये सापडलं, ते अजिथ्रोमायसिन मध्ये तो घटकच नव्हता असल्याचं समोर आलं। म्हणजे अशाच पद्धतीने इतर देखील 4 ते 5 गोळ्या वेगवेगळ्या नावानं पुरवठा करण्यात आल्या होत्या। आता याच्या पाठीमागचं जे रॅकेट आहे ते हळूहळू समोर येत आहे आणि या पाठीमागील जे दोषी आहेत तसेच शासकीय यंत्रणेमधील जे दोषी आहेत ते देखील समोर येणं गरजेचं आहे। रिद्धी, जी, निश्चित धन्यवाद उदय दिलेल्या तपशिलांसाठी। आणि नांदेडमधून आपल्याशी अजिंक्य जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलणार आहोत। अजिंक्य, नांदेडमध्ये नेमकं किती साठा सापडलेला आहे बोगस औषधांचा आणि काय नेमकी कारवाई याबाबत झाली आहे? निश्चितच मराठवाड्याचे बीड नंतर नांदेडमध्ये देखील बोगस औषधांचा साठा जो आहे तो औषध अन्न प्रशासनाने जप्त केलेला आहे। तब्बल 1,28,000च्या 1.25 लाखांच्या गोळ्या औषध विभागाने जप्त केलेल्या आहेत। या संदर्भात स्वतः डीन तसेच शल्य चिकित्सक हे देखील या प्रकरणी चौकशी करत आहेत की नेमकं जिल्ह्यामध्ये किती प्रमाणामध्ये औषधांचा साठा आहे आणि त्याच्यामध्ये किती बोगस गोळ्या अजून आढळतात आणि या प्रकारची संपूर्ण प्रकारची सध्या चौकशी सुरू आहे। नांदेडसह इतर 9 ठिकाणी अशाच प्रकारच्या काहीशा घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे आरोग्य यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवर आलेली आहे आणि अशा इतर ठिकाणाहून किती घटना पुढे येतात हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नांदेडच्या प्रकरणी स्वतः डीन आणि जिल्हा शल्य चिकित्सक हे सध्या चौकशी करत आहेत।
निश्चित, धन्यवाद अजिंक्य दिलेल्या तपशिलांसाठी. याच्यानंतर नागपूरमध्ये काय घडतंय बघूया. प्रतिनिधी मंगेश मोहिते आपल्याशी जोडले गेलेत. मंगेश, नागपूरमध्ये नेमकी काय कारवाई झाली आहे? किती प्रमाणात हा सगळा बोगस औषधांचा साठा सापडलाय? राज्यभरात बनावट औषधीचं प्रकरण समोर आले असून गेल्या वर्षी अन्न व औषध प्रशासनाच्या चौकशीत औषधे बनावट असल्याचे समोर आले होते. नागपूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील प्रकरण गेल्या वर्षी उघडकीस आले होते. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात या प्रकरणाचे उघडकीस आले होते आणि याची चार्जशीट देखील कोर्टात दाखल झाली होती. बनावट औषध प्रकरणी पुरवठादार आणि कंपनी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातच काही लोकांना यामध्ये अटकही करण्यात आली होती. असंच एक प्रकरण अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलं होतं. या ठिकाणी बनावट औषधी मिळून आले होते. या प्रकारांची 2 ते 3 आरोपींना अटक करण्यात आली होती. तसेच मेडिकलमध्येही बनावट औषधे चं प्रकरण समोर आले होते. यामध्येही काही लोकांना यामध्ये अटक करण्यात आली होती आणि असंच प्रकरण आता बीडमध्येही आलं आहे. राज्यभरात बनावट औषधे उघडकीस येण्याचा कारवाई सध्या सुरू आहे. जी निश्चित, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी. आपण बघतोय संपूर्ण राज्यभरात FDA कडून ही धडक कारवाई केली गेली आहे आणि मोठ्या प्रमाणात बोगस औषधांचा जो साठा आहे तो आता जप्त करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत सगळ्या सामान्यांच्या जीवाशी हा प्रचंड मोठा खेळ म्हणावा लागेल. जनतेच्या आरोग्याशी खेळ आहे हा. नेमका आरोग्य व्यवस्था या सगळ्या संदर्भात कसं काम करते याच्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आणि लाखोंच्या संख्येनं, हजारोंच्या संख्येनं या बोगस गोळ्या सापडलेल्या आहेत, औषधांचे साठे सापडत आहेत जे जप्त केले जात आहेत. ठिकठिकाणी FDA कडून संपूर्ण राज्यभरात ही धडक कारवाई सध्या सुरू आहे. रायगड, नागपूर, पालघर, बीड, नांदेड, नागपूर अशा अनेक ठिकाणी FDA कडून हा सगळा तपास केला गेलेला आहे आणि ही त्यातून धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. अजूनही FDA कडून या संदर्भात राज्यभर तपासणी केली जाते असं समजतंय.